मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड तर विदर्भातल्या वाशिममध्ये भूकंपाचे धक्के। 4.5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपानं नागरिक भयभीत। कोकण रेल्वेच्या पेडणे बोगद्यात पाणी भरल्यानं वाहतूक पुन्हा बंद। मुंबईहून सुटणाऱ्या काही गाड्या रद्द, काही गाड्यांचे मार्ग बदलले। मुख्यमंत्री शिंदे आज दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्याची शक्यता। कृषी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा। विरोधी पक्षाच्या प्रमुखांना मुख्यमंत्री पत्र लिहिणार। राज्यातील मराठा ओबीसी आरक्षणासंदर्भात पक्षाची भूमिका लेखी कळवण्याची मागणी करणार। सगळे सोयऱ्यांचा शासन निर्णय काढू नका, बैठकीत ओबीसी नेत्यांचा सूर। कुणबी प्रमाणपत्र देणं थांबवण्याचीही मागणी। विरोधकांकडे निवडणुकीच्या बैठकीसाठी वेळ, पण मराठा समाजाच्या प्रश्नांवर बोलायला वेळ नाही। बैठकीकडे पाठ फिरवणाऱ्या विरोधकांवर फडणवीसांचा हल्लाबोल। नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीसाठी अहवाल मागवणार। निवृत्त अधिकारी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली समिती। आमदार आमशा पाडवींच्या लक्षवेधीवर राधाकृष्ण विखेंचं उत्तर। विधान परिषद निवडणुकीमध्ये दगाफटका होऊ नये यासाठी सगळ्याच पक्षांची खबरदारी। भाजप, ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार। वरळी हिट अँड रन प्रकरणातला मुख्य आरोपी मिहिर शहाला विरारमधून अटक। 60 तास फरार असलेला मिहिर 15 मिनिटं फोन ऑन झाल्यानं सापडला। एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह बातमी। नागपूरमध्ये अपघातांचं सत्र सुरूच। हिट अँड रनच्या 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू। मुंबईतील कमला मिल्सचे मालक रमेश गोवानीला अटक। भ्रष्टाचार प्रकरणात पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई। टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची नियुक्ती। जय शहा यांची घोषणा। रोहित शर्माची मावळते कोच राहुल द्रविडसाठी भावनिक पोस्ट। राहुल बाहीनं आत्मविश्वास दिल्याचं रोहितकडून नमूद। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन शुद्ध तुझचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध तुझं।